एक मिनिट. मुळात यात प्रश्न कुठला आहे आई? आणि असं हे भांडून किंवा प्रेशराईज करून काही नाही होणार आहे. एक मिनिट. स्वानंदी, तुझं लग्न पण यांच्यासोबतच झालं ना? तुझ्या घरी पाळणा हल्ला, मुलबाळ कुठे आहे? तोंड सांभाळ मंदा. काय बोलतेस याची अक्कल आहे का तुला? मी शांत आहे याचा गैरअर्थ काढू नकोस. नंदूला काय बोलशील तर माझ्या इतका दुसरा कोणी वाईट नसेल, लक्षात ठेव. बाबा, इट्स ओके. कसा शांत होऊ ग नंदू, कसा शांत होऊ? अरे ही अंत बघते माझ्या सहनशक्तीचा. इट्स ओके, शांत राहा. ती चिडली आता. सॉरी हा, पण मला समजवण्याच्या ऐवजी तू हिला समजाव ना. आई, मुळात मी ना इथे कोणाला समजवायला आलेले नाहीये. मला असं म्हणायचंय की आपण सगळ्यांनी ॲज अ फॅमिली जरा शांतपणे, प्रेमाने आणि विचार करून लहान आवाजात एकमेकांशी बोलूया. चालेल? मग मला काही हौस नाहीये चिडायची एवढी, पण माझ्या मनामध्ये असं राग होतो. काय करू? अरे मी कोणती अशी जगावेगळी अपेक्षा केली सांग मला स्वानंदी? आता लग्न केलं नाही यांनी, मग कुटुंब पुढे वाढवायला नको? आई, मी तुम्हाला परत एकदा रिमाइंड करून देते. मी असं कधीच नाही म्हणाले की मला मूल नकोय. इट्स जस्ट दॅट मी आणि रोहन आत्ता रेडी नाही आहोत. एकूण एकच आहे ना, असं खाल्लं काय? अरे देवाच्या देवळामध्ये आपण जातो त्यावेळेला आपल्याला प्रसाद मिळतो, तेव्हा आपण म्हणतो का नको आता मला प्रसाद नको, माझा मूड नाही आता. देवाचा प्रसाद आहे, मनोभावे खातो ना, अगदी तसंच बाळ पण देवानं दिलेला प्रसादच आहे. आणि त्याला तुम्ही नाकारता काय वाटतं का? आई नाही तुम्हाला काही समजावायला जाऊच नकोस. राहू दे. काय चुकीची अपेक्षा केली मी? काय चुकलं काय माझं सांगा? आमच्या वयाच्या आई बाबांना तर असंच वाटत असतं ना, घरामध्ये आपल्या गोकुळ असावं, मुलं बाळा अशी छोटी छोटी नातवंड दुडू धावावी. वाटतं की नाही असं? काय बोलतेस तू? हे मुळात आपण एका बिल्डिंग मधल्या फ्लॅट मध्ये राहतो, माहिती आहे ना तुला? आणि तूच नेहमी बोलत असतेस ना की रोहन, आपल्याला या घरामध्ये जागा होत नाहीये, हे घर आपल्याला छोटं पडतंय. मग ह्या सगळ्यामध्ये अजून एक मेंबर या घरात ऍड करायचं काय लॉजिक आहे सांग जरा? या घरात जागा तरी आहे का नातवंडांना दुडू धावायला?